आहे ना तो मेंटल हेल्थ आहे, मानसिक आरोग्य आहे. बरोबर. आता मानसिक आरोग्य म्हणजे काय, आपण डायरेक्टली विषयावरती येऊया. माझं इंट्रोडक्शन, माझं एज्युकेशन ते असू द्या. ओके. सो पर्सनली आपण जेव्हा सर तुमच्या बॅचेस वगैरे डिझाईन करतील आणि पर्सनली जेव्हा आपलं मेंटल हेल्थचं लेक्चर वगैरे ठेवतील तेव्हा आपण डिटेलमध्ये जाऊ. ओके. सो सर्वात अगोदर मी आता तुम्हाला पण वेळ नाही, आपण अर्धा ते 45 मिनिटं तुम्ही फक्त फोकस करा या ठिकाणी. मी अगदी कॉन्क्रीट तुम्हाला सांगेल, तुमचा वेळ नाही घेणार आणि तुम्हाला बोर पण नाही होऊ देणार. पण शेवटी ते तुमच्या हातात आहे की तुम्हाला बोर व्हायचं आहे. कळते तुम्हाला. सो तुमचा माइंडसेट व्यवस्थित ठेवा की तुम्हाला फक्त लर्न करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणता समाज सुधारायचा नाही सध्या तरी. तुम्हाला फक्त आणि फक्त जे मी काही सिम्पल सांगणार आहे, ओके, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःशी जुळून घ्यायच्या आहे किंवा स्वतःला सेल्फ अनालिसिस करायचं आहे की सरांनी म्हणजे मी जे काही तुम्हाला जे सिम्पटम्स सांगितले किंवा ज्या गोष्टी सांगतोय त्या स्वतः मला लागू पडत आहेत का, त्या माझ्या घरच्या लोकांना कोणाला लागू पडत आहे का, माझ्या मित्राला, माझ्या जवळच्या मित्रामध्ये मला त्या गोष्टी दिसत आहे का, या सगळं तुम्हाला काय करायचं आहे, सेल्फ अनालिसिस करायचं आहे. ओके. सो पूर्ण फोकस करा, नक्की तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. बघा, मानसिक आरोग्य म्हणजे काय, कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलं असेल, काहींना माहिती असेल तर अधूर असेल. आज मी तुम्हाला युट्यूबवरती येणारे जे काही व्हिडिओज तुम्ही पाहत असतील तर थोडं अधुरे असतात, कुठं ना कुठं मिसकन्सेप्ट असतात. प्रत्येक गुगलवरती सर्च होणारं, सर्च इंजिनवरती प्रत्येक जी काही हे आहे, जो डेटा आहे तो खराच असेल आपण सांगू शकत नाही. बरोबर. कारण काही सर्च इंजिन आहे त्याच्यातला डेटा ऑथेंटिक असतो, जसं की एनसायक्लोपीडिया आहे, विकिपीडिया आहे, तो ऑथेंटिक डेटा आहे, कळतंय तुम्हाला. पण गुगलवरती प्रत्येक सर्च झालेला प्रत्येक पॉईंट किंवा प्रत्येक जो मुद्दा आहे त्याच्यातून मिळालेलं जे आन्सर आहे ते खरं असेल हे नाही. म्हणून जे एक्सपर्ट आहे, जसं संभाजी पाटील सर आहे, बरोबर ना, तर हे एक्सपर्ट लोक आहे. कारण पोलीस भरतीच्या बाबतीत काय कोणत्या गोष्टी युट्यूबवरती भरपूर दिसलं अधूरं, पण प्रत्यक्षामध्ये एखादा फिजिकल लेवलला एखादा व्यक्ती निस्वार्थपणे जर एखाद्या व्यक्तीला शिकवतोय तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने काहीतरी अभ्यास केला असेल, बरोबर आहे की नाही. आणि तुमचे जेव्हा ते क्लास घेत असतील तेव्हा या क्लासच्या दरम्यान तुम्हाला ते तुम्ही एक्सपिरियन्स करत असाल, आहे की नाही, बरोबर आहे की नाही. त्या गोष्टी की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कॉन्सेप्ट जीव तोडून, बरोबर ना, की जी तुम्हाला इतर ठिकाणी भेटणार आणि त्या ठिकाणी नव्याने शिकायला मिळतं. ओके. सो नंतर आपण ती गोष्ट पाहूयात. ओके. सरांच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, जास्त सांगण्याची गरज नाही. तर आपण आता पाहूयात की नेमकं मेंटल हेल्थ म्हणजे काय. ओके. पण त्या अगोदर आपल्याला आपलं जे फिजिकल हेल्थ आहे, आरोग्य आहे, जसं की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारचा एक समज असतो. तुम्हीच काय याच्यामध्ये कदाचित आपल्याला कोणी आतापर्यंत सांगितलं असेल, तुमचा दोष नाही, कळतंय. एक सिंपल अशी एक समज असते की आरोग्यदायी एखादा व्यक्ती तेव्हा असतो जेव्हा त्याच्या कोणत्याही प्रकारचा त्याला शारीरिक व्याधी नसतात, शारीरिक आजार नसतात. आरोग्य म्हणजे आपण असं समजतो की कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा शरीराला नाही आहे, कोणत्याही प्रकारचा आजार त्याच्या शरीराला नाही, त्याचं निरोगी शरीर आहे, म्हणजेच आपण काय समजतो की तो व्यक्ती आरोग्यदायी आहे. बरोबर आहे ही गोष्ट, बरोबर आहे की नाही. म्हणजे एवढ्या सर्व लोकांची जी कॉन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे तीच आहे आरोग्याची, आरोग्यदायी असल्याची. पण मित्रांनो, मी म्हणेल की ही जी काही संकल्पना आहे जी तुमच्या मनामध्ये आहे ती चुकीची संकल्पना आहे, कळते तुम्हाला. कारण फक्त शरीराने आरोग्यदायी असणं म्हटलं म्हणजे माणूस आरोग्यदायी असं म्हणू शकत नाही. WHO जर तुम्ही व्याख्या पाहिली तर आरोग्यदायी म्हणजे काय असतं की बाबा शारीरिक आरोग्यासोबत तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबत तुमचं सामाजिक आरोग्य कसं आहे. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही आता कम्युनिटीमध्ये तुम्ही फिरतात एखाद्या ठिकाणी कुठेही, जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करतात तर रस्त्याने तुम्हाला एखादा दष्टपुष्ट असलेला माणूस, त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, पण तो असं बिहेवियर त्याचं असतं की समाजाला ॲक्सेप्टेबल नाही आहे, बरोबर, त्याला समाज मान्य नाही त्याचं बिहेवियर, आणि तो वेडापिसासारखा वागतो, दगड मारतो लोकांना, काहीतरी शिवीगाळ करतो, शून्यात पाहतो, सूर्याकडे पाहून काहीतरी बडबडत असतो, कळतंय तुम्हाला. तो व्यक्ती तुम्हाला सुदृढ दिसतोय, त्याला आजार आहे का, चेकिंग केलं, हेल्थ चेकअप केलं, नाही आजार आहे त्याला, कळतंय. अशक्तपणा आहे का, नाही, सुदृढ आहे, एकदम मस्त स्ट्रॉंग. कोणाला जर आक्रमक झाला तर बदना आणि 4-4, 5-5 लोकांना, कळतंय तुम्हाला. स्ट्रॉंग आहे की नाही तो, फिजिकली तो किती फिट आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही, मग त्याला आपण आरोग्यदायी म्हणणार आहे का. कारण त्याचं शारीरिक आरोग्य चांगलं आहे मित्रांनो, पण माझा त्याचं शारीरिक आरोग्य व्यवस्थित आहे मित्रांनो, पण त्या शारीरिक आरोग्यासोबत त्याचं मानसिक आरोग्य व्यवस्थित आहे का, नाही. सामाजिक आरोग्य व्यवस्थित आहे का, नाही. कारण समाजाला ते ॲक्सेप्टेबल नाही, म्हणजे त्याचं सामाजिक आरोग्य व्यवस्थित नाही. समाजासाठी तो निरुपयोगी आहे, समाजासाठी तो काही व्यवस्थित समाजोपयोगी काम तो असं करतच नाही आहे, म्हणजे त्याचं सामाजिक आरोग्य पण चांगलं नाही आहे आणि मनस्थिती त्याची व्यवस्थित नसल्याकारणे त्याचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं नाही. मला सांगा, तो स्वतःविषयी चांगला विचार करू शकतो का, तो इतरांविषयी चांगला विचार करू शकतो का, तो स्वतःच्या मानसिकतेबद्दल काही त्याचे थॉट आहे का, नाही, काहीच नाही आहे त्याचे, कळतंय. म्हणून आपण आरोग्यदायी असणं म्हटलं म्हणजे शरीर चांगलं असणं असं नाही आहे, तर खरं आरोग्य म्हटलं म्हणजे शारीरिक आरोग्यासोबत तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे आणि शारीरिक मानसिक आरोग्यासोबत तुमचं सामाजिक आरोग्य कसं आहे. या 3 स्तरावरती जर तुमची परिस्थिती, जर तुमची कंडिशन जर सुव्यवस्थित असेल तर आपण असं समजू शकू की तुम्ही लोक आरोग्यदायी आहात, कळतंय तुम्हाला. आता हे झालं आरोग्य, समजलं सर्वांना आरोग्य म्हणजे काय, आता कॉन्सेप्ट क्लिअर झाली. बरं, आता मानसिक आरोग्य म्हणजे काय हे आपण समजू. बघा, मानसिक आरोग्य म्हणजे काय, तर मानसिक आरोग्य म्हटलं म्हणजे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या तुमच्या ज्या काही समस्या आहे, जे प्रॉब्लेम आहे ते किती चांगल्या प्रकारे तुम्ही सोडवू शकता, त्या समस्याची सोडवू करण्याची क्षमता तुमच्या स्वतःमध्ये आहेत का, तर मग मात्र तुमचं मानसिक आरोग्य चांगलं आहे, बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या रोजच्या जीवनात येणारा जो ताणतणाव आहे, जो स्ट्रेस आहे, जे टेन्शन आपण त्याला म्हणतो, ते व्यवस्थित तुम्हाला मॅनेज करता येतं का, ते सुव्यवस्थापित करता येतं का, ते हँडल करता येतं का तुम्हाला. जर तुम्हाला ताणतणाव हँडल करता येत असेल, तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल, आणि छोटे छोटे प्रॉब्लेम असो की मोठे प्रॉब्लेम असो, ते डिसिजन जे आहे, डिसिजन मेकिंग पॉवर, जर डिसिजन घेण्याची क्षमता तुमच्या स्वतःमध्ये आहे का, कळलं तुम्हाला. एक आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, एक आहे डिसिजन मेकिंग स्किल, आणि तिसरं काय आहे, तिसरं हे आहे की तुम्ही जसं की स्वतःविषयी कसा चांगला विचार करता.
तुम्ही समाजातील लोकांसोबत तुम्ही कसा विचार करता, नंतर घरच्या लोकांसोबत तुमचं किती जमतं, किती पटतं, कळतंय? अशा प्रकारे म्हणजे तुमचं सामाजिक आरोग्य. स्वतःविषयी कसा चांगला विचार करता हे तुमच्यापुरते मर्यादित आहे. काही लोक म्हणतात सर मी स्वतःविषयी तर चांगला विचार करतो, पण काही लोक स्वतःविषयी मान्य करतो चांगला विचार करतात, पण नेहमी ते इतरांविषयी वाईट विचार जर करत असतील, जर त्यांना चुगली करून जर सुखाव वाटतोय, इतरांचं वाईट केल्यामुळे ते सुखावत आहे, त्यांना आनंद वाटतोय, तर मग ती मानसिक समस्या आहे. त्यांना वाटतं की माझंच भर झालं आहे पण समाजाचं वाटोळं झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना इमोशन जर त्यांना क्रिएट होते आहे, त्यांच्या मनामध्ये ते विचारत आहेत, तर त्यांचं सामाजिक आरोग्य व्यवस्थित नाही आहे, कळतंय? आणि मी काय सांगितलं की तुम्ही जीवनामध्ये तेव्हाच ग्रोथ करू शकता जेव्हा या 3 गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चांगल्या असतील. जर माझं शरीर व्यवस्थित आहे, माझं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं आहे, पण मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्याला जोडून एक सामाजिक आरोग्य असतं जे आवश्यक असतं, आणि ते त्याच्यावरती डिपेंड करतं तुमचं मानसिक आरोग्य. मला एक सांगा ना, जेव्हा समाजाविषयी क्रूर भावना असते, इतरांविषयी क्रूर आणि वाईट विचार असतात, तेव्हा तुम्ही स्वतः किती संतापलेले असतात. जेव्हा आपण राग करतो तेव्हा जर तुम्ही स्वतःला जर आरशात जर पाहिलं ना, सर्व नसा तुमच्या ताणलेल्या दिसतात, तुम्हाला सगळे भुवया इकडे असं एकत्र आलेलं असतं सगळं, आणि तुम्हाला स्ट्रेस आणि थकवा पण निर्माण होतो. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्हाला थकवा निर्माण होतो की नाही, एनर्जी जाते की नाही तुमची, होतं की नाही असं फील? सो ती निगेटिव्ह गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला शारीरिक त्रास होईल, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला मनस्ताप होईल, अशा प्रकारे जर परिस्थिती जर तुमची होत असेल, तर ती काय मित्रांनो, ते एक प्रकारचा मानसिक स्वास्थ्य चांगलं नसल्याचं लक्षण आहे. कळतंय? सो समजलं तुम्हाला की नेमकं मानसिक आरोग्य म्हणजे काय? जेव्हा गोष्टी सकारात्मक दृष्टिकोनातून तुमच्यासोबत घडत असतील, जसं तुमचे विचार चांगले आहे, इतर स्वतःविषयी चांगला विचार तुम्ही करतात, स्वतःच्या क्षमता तुम्हाला माहिती आहे की तुमची विकनेस काय, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुम्ही इतरांविषयी चांगला विचार करताय, इतरांच्या फायद्याचा विचार करत आहात, आणि त्यासोबत तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्याचं स्किल तुमच्यामध्ये आहे, बरोबर? दुसरी गोष्ट अशी की डिसिजन मेकिंगचं स्किल तुमच्यामध्ये आहे, तर मग मात्र आपण असं समजू की तुमचं मानसिक आरोग्य हे चांगलं आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे सगळं सकारात्मक दृष्टिकोनातून आहे, पण याच्या उलट जर तुम्ही स्वतःविषयी नकारात्मक विचार करता, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास कमी कमी होत चालला असं तुम्ही फील करताय, छोटे छोटे तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम जर तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करता येत नाहीये, कळतंय? तुम्हाला छोटे छोटे निर्णय डिसिजन घेण्यासाठी सुद्धा तुमच्या सोबतच्या मित्राची आवश्यकता पडते, तर मग मात्र तुमचं मानसिक आरोग्य कुठे ना कुठे धोक्यात आहे. जर तुम्ही स्वतःविषयी चांगला विचार करता पण इतरांविषयी वाईट विचार करता, त्याच्यातून सुखावता, त्याच्याने चांगलं वाटतं, तर कुठे ना कुठं तुमचं मानसिक आरोग्य हे चांगलं नाही आहे, तुम्हाला डिसऑर्डर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कधी कधी काही लोक तर दुसऱ्यांविषयी तर वाईट विचार करतात, दुसऱ्यांविषयी तर विचार करतात, वाईट विचार करतातच, पण स्वतःविषयी त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास नसतो, स्वतःविषयी ते वाईट विचार करताय, स्वतःला कोसतात, स्वतःला कमी लेखतात. अशा प्रकारे जर तुमची मनस्थिती असेल तर ती सुद्धा एक मानसिक समस्या आहे. सो समजलं, क्लिअर झालं? मी निगेटिव्ह बाजू पण सांगितली आणि पॉझिटिव्ह बाजू पण सांगितली मानसिक आरोग्य म्हणजे काय याची. ओके, आता आपण असं समजू शकतो की दोघे आरोग्य का महत्वाचे आहे. सो गोष्ट ही आहे की दोघं आरोग्य का महत्वाचे आहे. बघा मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला सर्दी, खोकला, ताप येतो, म्हणजे शारीरिक आजारी तुम्ही पडता, तेव्हा आपण एका जनरल फिजिशियनकडे जातो आणि डॉक्टर आपला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, ते प्रिस्क्रिप्शन केलेलं जे मेडिसिन आपण घेतो आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. पण मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्हाला चिंता वाटते, ज्यावेळेस तुम्हाला निराश वाटते, ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त उदास असतात, त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जातात का? उत्तर आहे नाही. कारण का? कारण आतापर्यंत आपण अवेअर नाही आहात. आपल्या इंडियामध्ये मानसिक आरोग्याच्या बाबतीत कोणी गायडन्स करणारं जागोजागी गोष्टी आपल्याला नाही माहिती आहे. आपण अवेअर नाही, याच्यामध्ये आपला दोष नाही आहे. आपण अवेअर नाही आहोत, आपल्याला नाही माहिती की हे सुद्धा आजार असतात आणि या आजारांसाठी सुद्धा स्पेशल डॉक्टर असतात आणि त्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट असतं. कारण मित्रांनो, ज्याप्रमाणे शारीरिक आजार ही वैद्यकीय स्थिती आहे किंवा वैद्यकीय उपचार त्याच्यावरती अवेलेबल आहे, बरोबर, उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे मानसिक आजारांसाठी सुद्धा वैद्यकीय उपचार आहेत, सायकोटिक मेडिसिन आहे, थेरपी आहे, काउन्सिलिंग आहे, आणि हे सर्व गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीचा मानसिक आजार हा बरा होऊ शकतो. ओके, सो दोघी गोष्टी का महत्त्वाच्या आहे? तुम्ही पाहिलं असेल की एखादा व्यक्ती आहे आय टीमध्ये, तुम्ही म्हणणार आय टीमध्ये त्याला चांगलं पॅकेज आहे, पण सर तो नेहमी उदास आणि निराश असतो, खूप जास्त स्ट्रेस घेतो. मला सांगा, तो करिअर त्याचं सेट आहे आपण म्हणू शकतो का? नाही. करिअर म्हणजे नेमकं काय? की जे काम करून तुम्हाला आनंद वाटतो, त्या कामावरती जाण्याच्या अगोदरच तुम्हाला उत्साह वाटतो, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी कधी माझ्या कामाला सुरुवात करेल, आणि ते काम करून तुम्हाला संध्याकाळी चांगलं सॅटिस्फाय फील होतं, दॅट्स कॉल बाय द करिअर. कळतंय तुम्हाला? करिअर हे फक्त आणि फक्त पैसा कमवणं, मला पद मिळालं याच्यापुरतं महत्वाचं नाही. पद, प्रतिष्ठा, पैसा ही तर गोष्ट आहे, पण त्याच्यातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला समाधान मिळतंय का? जर तुम्हाला जर समाधान मिळत असतील तरच आपण हो नाही. ओके, तर आपण काय समजू शकू की बाबा गोष्ट म्हणजे जसं की तरच तुम्ही ग्रोथ करू शकतात. कळते तुम्हाला लाईफमध्ये? कारण तुम्ही बघा ना, आपण असं म्हणू शकत नाही करिअरला की बाबा फक्त पैसा आणि प्रतिष्ठा नथिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला समाधान खूप महत्त्वाचं आहे, आणि हे समाधान तुमचं मेंटल हेल्थ जे आहे ते चांगलं ठेवतं, तुमचं मानसिक आरोग्य. कळतंय? ओके, बरं, एवढं मी जे तुम्हाला सांगितलं आतापर्यंत काही प्रश्न आहे का? काही जर समजलं नसेल, कोणता शब्द समजले नसेल किंवा काही कॉन्सेप्ट समजला नसेल तर तुम्ही मला विचारू शकतात. समजलं सर्वांना? बघा, चूप दोन गोष्टीमुळे लोक चूप असतात. एक तर काही समजलं नाही आणि एक भरपूर समजलं आहे. मग आता मी काय समजायचं? समजलं ना? ओके, गुड. चांगला माइंडसेट आहे तुम्ही लोकांचा. ओके, सो मित्रांनो, सर उत्तर देतात त्यांना विचारता ना.
सो आता आपण पाहिलं की मानसिक आरोग्य का महत्वाचं आहे आपल्यासाठी. ओके, आता तुम्ही कसं ओळखणार की मानसिक आरोग्य. आता मला एक सांगा की मी तुम्हाला मानसिक आरोग्याची डेफिनेशन सांगितली, आरोग्याची डेफिनेशन सांगितली, बरोबर. आता मला असं सांगा की कशामुळे आपण कोणती अशी गोष्ट आहे किंवा कोणती अशी लक्षण आहे की त्याच्यामुळे आपण असं समजू शकू की एखाद्या व्यक्तीला मेंटल डिसऑर्डर आहे किंवा त्याला मानसिक स्वास्थ्य त्याचं खराब आहे किंवा त्याचा मानसिक त्याला आजार आहे. आपण कसं सांगू शकेल? तुमच्यापैकी कोणी बोलू शकेल का? एक अंदाज म्हणून, एक अंदाज प्लीज. ओके, कारण कसं असतं ना, थोडं आपण इंटरॅक्ट झालं ना तर आणखी आपल्या कॉन्सेप्ट म्हणजे कसं ना, कधी एखाद्याने प्रश्न विचारला ना, त्या प्रश्नामध्ये तो प्रश्न सर्वांना विचारायचा असतो, पण विचारा एक व्यक्ती ना तो हिंमत करतो आणि विचारतो, मग तो स्वतःसोबत तो इतरांची पण मदत करतो. आहे की नाही गोष्ट? तर जेव्हा सर शिकवतो संभाजी सर 10 ते 15 लोकांना बाकीच्या लोकांना समजतं, 10-15 लोकांना नाही समजलं असं, पण त्या 15 लोकांपैकी एक व्यक्ती हिंमत करतो आणि काय करतो? विचारतो. आणि तो अरे यार बरं झालं यार याने विचारलं, तर मला पण हेच विचारायचं होतं. कळतं तुला मित्रांनो?